नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये मस्त छान दहीवडे बनलेले आहे आणि सोबतच हा सिक्रेट मसाला बनलेला आहे दहीवड्याचा. तर कसा बनवायचा तर कांचन रसोई घरमध्ये आपण बघूया. तर दहीवडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया आपण. तर बघा मी सकाळी आता 4 तास झालेले आहे. मी छान मस्त मुगाची डाळ म्हणजे सोला आणि उडदाचा सोला ही डाळ मी भिजत घातलेली होती. ही 2 वाट्या आणि ही 1 वाटी. तर आता हे तयार आहे आपलं डाळ. आणि आपल्याला दही, थोडी पिठी साखर, इमलीची चटणी आणि आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची आहे. आणि हा आपल्याला स्पेशल दहीवडा मसाला बनवायचा आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवणार आहे कसा मसाला घरच्या घरी बनवायचा आहे. तर आपण आता मसाला कसा बनवायचा ते बघूया चला. तर आपल्याला मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघू. मी घेतलेले आहे 3 चमचे जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा मिरं आणि हे जे घेतलेलं आहे हिंग, तो आपल्याला नंतर वरतून ॲड करायचा आहे. पण आता आपल्याला भाजायचं मेन जिरे, ओवा आणि मिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि ही काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि ह्या चाट मसाला 1 चमचा आणि मिरची. तर मस्त आपल्याला आता एकदम छान मस्त हा मसाला भाजून घ्यायचा आहे. एकदम छान सुगंध आला पाहिजे जिऱ्यांचा. तर बघा छान मस्त अशी वाफ निघत आहे जिऱ्यामधून आणि त्याला असं मस्त हलवत राहायचं. आपले जिरे आता भाजून झालेले आहे. इथं बाजूला काढून घेऊया आपण. आता ओवा भाजूया. ओवा पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचा. आणि हा घरगुती मसाला तुम्ही ट्राय करून बघा. एकदम छान, एकदम मस्त चव आणि टेस्ट एकदम भारी लागते त्याची. तर बघा छान मस्त आपला ओवा पण भाजलेला आहे. आता मिरे पण टाकूया आपण. आणि ही आपण वाळलेली मिरची घेतलेली होती 4 मसाल्यासाठी, ती पण छान मस्त थोडी भाजून घ्यायची. तर बघा छान मस्त आपल्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. आणि आता याला मस्त छान थंड होऊ देऊया आपण. पूर्ण थंड होऊ द्यायचं, नंतर बारीक करायचं. बघा आपण मसाला भाजलेला आता एकदम थंड झालेला आहे. आपण आता मिक्सरमध्ये एकदम मस्त बारीक करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण आता हा मसाला भाजलेला आहे ना, तर याच्यामध्ये थोडा हिंग, हा चाट मसाला आणि हे काळं मीठ आणि थोडंसं आपलं चवीपुरतं हे मीठ हे आपण ॲड केलेलं आहे. याला आता बारीक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपला असा मस्त मसाला बारीक झालेला आहे. आणि सुगंध तर इतका भारी येऊ लागलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. दहीवडा केल्याच्या नंतर घरीच मसाला बनवण्याचा ट्राय करा. मसाला रेडी आहे. आता आपण पुदिन्याची चटणी करून घेऊ. आपण थोडी कोथिंबीर, जिरं, हिरवी मिरची आणि पुदिना आणि चवीपुरतं मीठ. आता हे छान मस्त बारीक आपण चटणी बनवून घेऊ. तर आपली आता चटणी पण बनवून झालेली आहे पुदिन्याची. तर दहीवडा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी मुगाचा सोला आणि 2 वाटी उडदाचा सोला. आणि याला स्वच्छ मस्त धुवून आता 4 ते 5 तास आपल्याला भिजू द्यायचं आहे. आता आपण ह्या दोन्ही पण डाळ स्वच्छ मस्त 2-3 पाण्याने धुवून आता हे पाण्यात भिजू घातलेले आहे. तर आपल्याला 4 ते 5 तास मस्त छान भिजू द्यायचे आहे. आता आपण ही डाळ मस्त बारीक करून घेऊया आता मिक्सरमधून. तर ही 2 डाळी आपल्याला वेगवेगळ्या बारीक करायच्या आहे. आधी कोणती पण करून घेऊ शकता तुम्ही. आता ही एकदम मस्त छान मी बारीक करून घेते आणि बिना पाण्याचा वापर करता म्हणजे पाणी वापर करायचं नाही, डाळीमध्ये बारीक करायची. तर बघा छान मस्त असं बारीक करायचं आहे आपल्याला डाळीचं बॅटर. हे बघा हे असं स्मूथ झालं पाहिजे मस्त. तर बघा आता दोन्ही पण आपण डाळी मस्त छान बारीक केलेले आहे आणि दोन्ही प्रकारे मस्त अशा स्मूथ बारीक केलेल्या आहे.
तर आता याला इतकं छान मस्त आता फेटून घ्यायचं आहे आपण. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि काळं मीठ ऍड करू आपण, हे साधं मीठ आणि थोडं काळं मीठ. आणि याला 5 ते 10 मिनिटं मस्त एकत्र करून असं त्याच्यामध्ये आपल्याला हवा भरायची आहे, असं फ्लफी करायचं आहे आपल्याला बॅटर. तर बघा अशा प्रकारे मस्त त्याला असं फ्लफी बनवून घ्यायचं आणि एकदम छान सुगंध येत आहे. बघा पूर्ण आता आपला व्हाईट कलर झालेला आहे आपल्या मिश्रण म्हणजे बॅटरचा. तर बघा किती छान मस्त एकदम असं फ्लफी फ्लफी झालेलं आहे आपलं बॅटर. असा वडा मस्त छान असा पैकी पडतो. तर आता आपण वडे तळून घेऊया. आणि वडे तळण्यासाठी आपण छान मस्त आता कढई गरम करायला ठेवूया आणि तेल टाकूया कढईमध्ये. आपण आता तेल टाकून घेऊया आणि याला मस्त छान जास्त गरम पण नाही होऊ द्यायचं आणि जास्त थंड पण नाही. आणि आपण आता वड्यासाठी दही कसं बनवायचं ते बघूया. आता ही अशी चाळणी घ्यायची, हे असं दही टाकायचं, थोडंसं हे करायचं त्याला. आणि हे जे खालचं पाणी जे आहे ना थोडं त्याला पाणी निथळू द्यायचं असं थोडंसं. आणि हे पाणी आपण थोडं बाजूला काढूया आणि मस्त छान असं दही आपण चाळणीतून गाळून घेऊया. तर मस्त एकदम असं चाळणीतून गाळून घ्यायचं दही आपल्याला, म्हणजे पूर्ण गुठळ्या वगैरे त्याच्या पूर्ण मोडल्या जातात आणि एकदम सैलदार मस्त एकसारखं दही होतं. बघू शकता तुम्ही किती मस्त एकदम भारी दही झालेलं आहे आपल्याला, जसं दही वडायला पाहिजे ना तसं दही झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पिठी साखर टाकूया, थोडीशी म्हणजे 2 चमचे पिठी साखर टाकूया. म्हणजे आपल्या अंदाजानुसार आपण दही वडे किती बनवतो आणि दही किती घेतो त्यानुसार आपण साखर ऍड करायची. आणि साखर घातलेली आहे आपण, थोडं आपण हे काळं मीठ टाकूया अर्धा चमचा. आणि याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते साखर आणि काळं मीठ त्याला पूर्ण लागलं पाहिजे दह्याला. आपलं हे दही रेडी झालेलं आहे आणि आपल्याला वडे तळवेपर्यंत हे दही वरती थंड होईल, म्हणून आपण मस्त फ्रीजमध्ये ठेवून देऊया. एकदम छान चिल्ड दही एकदम छान मस्त दही वड्यावर छान लागतं. तर बघा आता आपलं तेल पण छान तपलेलं आहे. अशा प्रकारे आपण दही वडे तळून घेऊ. आता मी अशी चमच्यानं, असा माझा छोटा चमचा आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्टली ते दही वड्यासारखं असं पडू लागलेलं आहे. आपल्याला जेवढी साईज पाहिजे ना तेवढी आपण करू शकतो. आणि एकदम मीडियम म्हणजे एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण दही वडे आपले तळले गेले पाहिजे. आणि दही वड्यावर असं तेल वरतून असं लावायचं, असं टाकायचं असं कढईतलं. आणि याला असं पलटी मारायचं. तर बघा छान मस्त अशी बारीक गॅसवर तळायची आहे आपल्याला, म्हणजे ते पूर्ण छान मस्त आतपर्यंत तळल्या जाईल. तर आपले मस्त छान बघा एकदम भारी आपले दही वडे तळून झालेले आहे. आणि आपण आता छान मस्त काढूया. तर अशाच प्रकारे आपण आता छान मस्त सगळे दही वडे तळून घेऊया. तर बघा आणि किती छान मस्त फुगलेले आहेत, बघू शकता तुम्ही. टाकताना किती छोटे टाकले मी आणि किती मस्त असे फुगलेले आहेत, तर बघू शकता. तर बघा छान मस्त तळलेले आहे आपण. आणि हे आपण थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि याच्यात थोडंसं मीठ ऍड करूया मस्त. आणि याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये आपण दही वडे थोडे भिजत घालूया. तर बघा छान मस्त आपले दही वडे रेडी आहे. आणि सगळं चटणी मसाला, इमलीची चटणी, पुदिन्याची चटणी आणि दही सगळं रेडी आहे.
तर आता मस्त आपण प्लेटिंग करून घेऊया. तर बघा आता हे आपण पाण्यात भिजू घातलेली होती दही वडे. तर आता याला मस्त असं पूर्ण पाणी असं काढायचं आणि प्लेटमध्ये ठेवायचं. तर बघू शकता तुम्ही दही वडे किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेली आहे, बघू शकता. वा, आपल्याला अशीच दही वडी पाहिजे होती. असं हलक्या हाताने मस्त छान मस्त पाणी पूर्ण त्याचं काढून घ्यायचं. तर मस्त आता आपण दही वडे असे पाणी त्याचं हे करून पिऊन मस्त ठेवलेले आहे. आणि आपण आता याच्यावर घालणार आहे तयार केलेला मस्त असा मसाला, एकदम भारी. आणि मसाल्याचा सुगंध तर इतका छान येत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच छान आहे, की जमलं का नाही, मसाला वगैरे खरंच टेस्टी झाला का नाही. वाव, ही आहे इमलीची चटणी आणि ही आहे पुदिन्याची चटणी. आणि आता आपण घालणार आहे दही. वाव, दही पण इतकं छान झालेलं आहे. वाव वाव, सुगंध तर इतका मस्त येत आहे आता. तर बघा मैत्रिणींनो, मस्त छान कांचन रोस्टेगरमध्ये मस्त दहीवडे बनलेले आहे. आणि दहीवडे कसे बनवायचे ते आपण बघू. आणि त्याच्यासोबत आपण मस्त घरचाच मसाला बनवलेला आहे दहीवड्याचा, इमलीची चटणी आणि पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. तर कशी बनवायची बघा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच छान छान नवनवीन माझ्या रेसिपी तुम्हाला येऊन जातील. धन्यवाद.